95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे आणि माझ्याबरोबर आहेत नोबल हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉक्टर विशाल चौधरी. डॉक नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर विशाल चौधरी. डॉक, पाठीचं दुखणं हे प्रचंड कॉमन आहे, पण पाठीचं दुखणं म्हणजेच स्पाइनचा प्रॉब्लेम हे गणित सुद्धा काय होतं. बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की नाही मग माझा ते काहीतरी डिस्कस हे झाली आहे, मग माझा काहीतरी मणकाच हे झालाय, मग सर्वायकल असे काही काही शब्द वापरतात, पण ते अजून डॉक्टरकडे गेलेले नसतात. तर आम्हाला आजचे कॉमन स्पाइन प्रॉब्लेम्स नेमकी काय आहेत ते सांगा आणि मग त्याचं निदान वगैरे कसं करायचं बघूया. बरोबर. आपल्याला असं वाटतं की पाठीचं दुखणं किंवा मानेचं दुखणं म्हणजे सर्वांचं एकच आहे किंवा एकच आजार आहे का, किंवा सर्वांना स्लिप डिस्क आहे का. तर असं काही नव्हे, कारण पाठीचं दुखणं किंवा मानेचं दुखणं हे खूप वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकतं आणि त्याची बरीचशी कारणं आजकाल दिसून येतात. त्याच्यामुळे पाठीचे किंवा मानेचे असे बरेचसे आजार आहेत की ज्यांच्यामुळे ते दुखणं सुरू शकतं. आणि प्रामुख्याने जी आजार दिसून येतात ती म्हणजे एक स्लिप डिस्क आहे, एक स्पॉन्डिलायसिस आहे, किंवा वयोमानानुसार होणारं कर्नल स्टेनोसिस आहे, किंवा लिस्टेसिस आहे, आणि तसंच वयोमानानुसार ठिसूळपणामुळे होणारी मणक्यांची फ्रॅक्चर्स आहे, किंवा पोस्चरल बॅक पेन्स आहेत. या सर्व आणि पाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे बाक, या सर्व गोष्टींमुळे पाठीमध्ये दुखणं किंवा मानेमध्ये दुखणं किंवा वेदना सुरू होऊ शकतात. डॉक, स्लिप डिस्क बद्दल आपण खूप सारखं ऐकत असतो. कोणालाही काही सुट्टी टाकायची असेल तर पाठ दुखती असं आधी आपण जे म्हणायचो, आता लोक म्हणतात नाही मला स्लिप डिस्क झाली आहे. मग ते डॉक्टरकडे गेले असतील किंवा नसतील. सो स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय? सायाटिका हे खूप ऐकायला मिळतंय सारखं. तर या दोन गोष्टी काय आहेत आणि त्याचे सिम्पटम्स नेमके काय? बरोबर. तर स्लिप डिस्क त्याला आपण शियाटिका असेही म्हणतो. अच्छा, एकच आहे का ते दोन्ही? दोघंही एकच आहेत. ओके. कारण स्लिप डिस्क म्हणजे काय की दोन मणके, आपल्या मणक्यांची रचना जर बघितली तर आपले मणके हे एकमेकांवरती असे चकत्यांसारखे किंवा कॉइन सारखे ठेवलेले असतात, आणि दोन मणक्यांमध्ये शॉक ऍब्झॉर्प्शन साठी एक गादीसारखा भाग असतो. त्यालाच आपण डिस्क असे म्हणतो. तर मणक्यांमध्ये जर अतिरिक्त प्रेशर आलं दोन मणक्यांमध्ये तर हा मऊ गादीसारखा भाग मागे सरकतो, आणि जर तो मागे सरकू लागला तर नसांवरती भार यायला लागतो. आणि ह्या ज्या नसा किंवा नर्व्ज असतात, ह्या नर्व्ज एकतर हाताकडे किंवा कमरेपासून पायाकडे गेलेल्या असतात. त्याच्यामुळे ज्या नसा दाबल्या जातात किंवा ज्या नर्व्ज वरती प्रेशर येतं त्या नर्व्ज मार्फत हा पेन आपल्या पायामध्ये जायला सुरू होतो. आणि शियाटिका हे आपण नर्व्हचं नाव आहे, जी पायाची नर्व असते, आणि त्याच संदर्भाने पेन जो असतो तो शियाटिक नर्वच्या माध्यमातून पायाकडे जायला लागतो, म्हणून आपण त्याला शियाटिका सुद्धा असे म्हणतो. पण मग हे हातापायात मुंग्या वगैरे येणं हे मेन त्याचं लक्षण आहे का? हे त्याचं लक्षण आहे. हातापायाला वेदना होणे, हातापायाला मुंग्या येणे, किंवा हातापायामध्ये बधीरपणा जाणवू लागणे, आणि सोप्या मणक्यांच्या हालचालीमधनं सुद्धा पेन सुरू होणे, ही त्याची प्रामुख्याने लक्षणं दिसून येतात. डॉक, स्लिप डिस्क म्हणजे शायटिका हे तुम्ही सांगितलं, हे खूप मोठं क्लिअर केलं, कारण लोक आलटून पालटून ते वेगवेगळा आजार असल्यासारखं आम्ही सगळे सामान्य माणसं ते वापरत होतो आतापर्यंत. पण या स्लिप डिस्क वरती आता काय सर्जरी हा एकमेव उपाय असतो, आणि इन जनरल स्पाइन पाठीचं म्हटलं की अरे बापरे सर्जरी करावी लागेल का, अशी एक आमच्यामध्ये भीती खूप असते. सो वेगवेगळे सर्जरीचे मेथड्स, तो वेगवेगळे ट्रीटमेंटचे मेथड्स काय आहेत आपल्याकडे सध्या? अगदी बरोबर. बऱ्याचशा लोकांना मनामध्ये भीती असते की त्यांना पाठीचं किंवा मानेचं दुखणं सुरू झालं तर डॉक्टरांकडे गेलं किंवा स्पाइन सर्जनकडे गेल्यानंतर ते सर्जरी हा एकमेव पर्याय सांगतील आणि आपल्याला सर्जरीच लागेल का. तर असे काही नाही. बहुतांशी 70 to 75% केसेस मध्ये ही सर्जरी गरजेची नसते. त्या बऱ्याच. तर दुसऱ्या मेथड्स काय आहेत? दुसऱ्या मेथड्स म्हणजे काही मसल रिलॅक्सन गोळ्या आहेत किंवा टॅबलेट्स आहेत अँटी इन्फ्लेमेटरी, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओथेरपीज आहेत, फिजिओथेरपीच्या मॉडॅलिटीज आहेत, एक्सरसाइज आहेत, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये सोपे बदल जरी घडवून आणलेत आपण तरी बऱ्याच वेळेला पाठीचे किंवा मणक्यांचे दुखणे हे कमी होऊ शकते. आणि महत्वाचं, बऱ्याच वेळेला वजन हा सुद्धा एक महत्वाचा घटक कधी कधी दिसून येतो पेन क्रिएट करण्यामध्ये. तर वजन सुद्धा जर कंट्रोल मध्ये राहिलं तर आपलं बऱ्याच वेळेला पाठीचं किंवा मणक्यांचं दुखणं कमी होऊ शकतं. ओके, पुढच्या भागात आपण हे नेमकं वजन कमी करायचं म्हणजे किती करायचं, कसं करायचं, व्यायाम करायचे, लाईफस्टाईल बदलायची म्हणजे नेमकं काय बदलायचं, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत विथ डॉक्टर विशाल चौधरी ऑफ नोबल हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन. मी संग्राम खोपडे. धुन बदल के तो देखो.